पुण्यात एक महत्त्वाची बातमी आली आहे। पुण्यातून एका संशयिताला अटक करण्यात आलेली आहे। पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय संशयितावर आहे। शर्यत मंडल असं त्याचं नाव आहे आणि बिहार एटीएसनं पुण्याच्या चाकणमध्ये ही कारवाई केलेली आहे। जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची कागदपत्रे या संशयिताजवळ सापडलेली आहेत। त्यामुळे बिहार एटीएसने थेट पुण्यातील चाकणमध्ये येऊन एका संशयिताला अटक केलेली आहे। शर्यत मंडल असे संशयितेचं नाव आहे। दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं बोललं जात आहे। जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्याच्या साथीदाराला पुण्यातील चाकणमधून अटक करण्यात आलेली आहे। बिहार एटीएसने ही कारवाई केलेली आहे। आपण बघतो बिहार एटीएसनं खैरुल मंडल आणि अबू सुलतान या दोघा बांगलादेशांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती आणि त्यांच्या चौकशीमध्ये शर्यत याचं नाव पुढे आलेलं आहे। त्यानंतर बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने शर्यतला अखेर अटक केलेली आहे। आणि थेट आमचा प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या बरोबर आहे। सचिन, खूप मोठी अशी माहिती मिळते की पुलवामा अटक प्रकरणी याचा हात असल्याचं बोललं जात आहे। कशा प्रकारचा संशय एटीएसने व्यक्त केलेला आहे आणि आता काय कारवाई होते? मनुश्री, खरंच नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी पुलवामाचा दुर्दैवी हल्ला झाला। यामध्ये आपले 40हून अधिक जवान जे आहेत ते त्या ठिकाणी शहीद झाले आणि त्यानंतर जे चौकशी करण्यात आली किंवा ज्या ठिकाणी या संदर्भात माहिती गोळा करण्यात आली, या ठिकाणी अगोदरच 2 दहशतवाद्यांना संशयित बिहार एटीएसने ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडे जवानांच्या पोस्टिंग डिटेलची कागदपत्र सापडली होती आणि त्याचाच संशय जो आहे तो त्यांच्यासोबत अजून एक असल्याची माहिती त्यांना समजली होती। तो पुण्यातील चाकण या ठिकाणी राहत असल्याची माहिती त्यांना कळाली आणि त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून त्यालाही ताब्यात घेतलं। शर्यत मंडल असं त्याचं नाव असून तो 19 वर्षाचा आहे। आज त्याला पुणे कोर्टामध्ये हजर करण्यात आला आणि त्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन बिहार एटीएस जे आहे ती बिहारमध्ये त्याला घेऊन जाणार आहे। खरं पाहिलं तर पुणे आणि बिहार एटीएसने एकत्रितरित्या ही कारवाई केली। त्यानंतर आता त्याच्याकडे जी काही माहिती मिळते त्याच्याकडेही या जवानांच्या पोस्ट डिटेल संदर्भात काही कागदपत्र होते का किंवा त्या दोघांशी संबंध कशा प्रकारचा होता तो या ठिकाणी लपून बसला होता असेही एक त्यांच्याकडून सांगण्यात येत होतं आणि त्याचा तपास सुरू होता। त्याच पार्श्वभूमीवर आज ही सर्व कारवाई पुणे आणि बिहार एटीएसने एकत्रितरित्या केलेली आहे। या संदर्भात पुलवामा हल्ल्यातील काही अजून डिटेल्स त्यांना याच्याकडून मिळण्याची शक्यता आहे, कारण संशयित म्हणून आता या तिघांनाही बिहार एटीएसने ताब्यात घेतले। त्यांची चौकशी होईल आणि त्यानंतर जे आहे ती त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचंही एटीएस कडून सांगण्यात येत आहे। धन्यवाद सचिन, या माहितीबद्दल। पुण्यातून संशयिताला एक अटक करण्यात आलेली आहे। शर्यत मंडल असं संशयिताचं नाव आहे। मात्र पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचा या संशयितावर सध्या आरोप ठेवण्यात आलेला आहे। बिहार एटीएसने पुण्याच्या चाकणमध्ये येऊन ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे जवानांच्या पोस्टिंग डिटेल्सची कागदपत्र या संशयिताजवळ सापडली असल्याचं बोललं जात आहे। यापूर्वी सुद्धा खैरुल मंडळ अबू सुलतान या दोघा बांगलादेशींना अटक करण्यात आली होती। त्याच्याकडनं शर्यतचं नाव पुढे आलेलं आहे। आता थेट पुण्यातल्या चाकणमधून बिहार एटीएसने पुणे एटीएसच्या मदतीने त्याला अटक केलेली आहे आणि आता पुढील तपास सध्या सुरू आहे।